नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 6वीचा मराठीचा कविता क्रमांक 5 बघणार आहोत की ज्या कवितेचं नाव आहे प्रकाश यात्री. आता आपण बघणार आहोत याचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. अ. फुलपाखरासारखे स्वतंत्र व्हावे. फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे. आ. आम्हाला स्वावलंबनाने ताठ उभे राहू. आता याची ओळ आली आहे कवितेतली. ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. पुढचा प्रश्न आहे, एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडू. यासाठी कवितेत ओळ आलेली आहे, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. प्रश्न दुसरा, कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा. प्रश्न यातला अ आहे, बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. आम्ही मुले चांगल्या विचारांनी पुढे जाऊन नवीन स्वप्न पूर्ण करू. हा आहे या ओळीचा अर्थ. पुढे, कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी हसता हसता फुलू. याचा अर्थ आहे, आम्ही आनंदाने, प्रेमाने आणि एकोप्याने प्रगती करू. पुढचा प्रश्न आहे, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. म्हणजे काय? अज्ञान, वाईटपणा व दुःख दूर करून चांगुलपणाचा मार्ग दाखवू. पुढचा प्रश्न आहे, घुमू नारा घुमू वारा सर्व बांधवांसवे. याचा अर्थ आहे, सर्वांनी एकत्र येऊन उत्साहाने चांगला संदेश द्यावा. प्रश्न तिसरा आहे, कवितेच्या आधारील खाली कृती करा. कवीचे नाव. आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे अ मध्ये, कवीचं नाव काय आहे? तर कवीचं नाव आहे कल्याण इनामदार. कवितेचं नाव काय आहे? प्रकाश यात्री. कवितेचा विषय काय आहे? चांगले विचार, एकता, प्रामाणिकपणा, नवी आशा आणि उज्ज्वल भविष्य हे सांगणारी ही कविता आहे. पुढे कवितेतील शब्दांचे अर्थ आपण बघणार आहोत. स्वर म्हणजे काय रे? आवाज. बांधव, भाऊ किंवा सवंगडी. धरा म्हणजे काय? पृथ्वी. आणि तेजोमय म्हणजे काय? तेजोमय म्हणजे प्रकाशमान किंवा उज्ज्वल. आता यातून कवितेतून मिळणारा संदेश आपल्याला काय आहे? नेहमी चांगले विचार करावेत, एकमेकांची साथ द्यावी, प्रामाणिकपणे वागावे आणि समाजात आनंद, प्रेम आणि एकता वाढवावी. आता प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला लिहायचे आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द. रायमिंग वर्ड्स. नवे, हवे. फूल, फूल. खडे, दिवे. पाने, गाणे. वारा, नारा. धन्यवाद.